तर बऱ्याच वेळा शेव लाडू करताना शेव कच्ची राहते किंवा साहित्याचे प्रमाण योग्य न घेतल्यामुळे पाक चुकतो। तर या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेली आहे, अचूक प्रमाण दिलेले आहे, तसेच पाक करण्याची सोपी पद्धतही सांगितलेली आहे। त्यामुळे लाडू अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात। तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे। तर आज आपण बनवतोय शेव लाडू। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर एका खोलगट भांड्यामध्ये मी 5 कप वजनी प्रमाणात अर्धा किलो इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे। आता पिठामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे। त्यानंतर लाडूला थोडासा कलर येण्यासाठी पाव चमचा हळद घालायची आहे। दोन्ही साहित्य घातल्यानंतर मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून याचा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे। या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन पीठ आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आणि पातळही ठेवायचं नाही। जर तुम्ही बेसन पीठ पातळ केलं तर शेव पाडायला प्रॉब्लेम येणार आणि जरी तुम्ही शेव पाडली तर पीठ पातळ असल्यामुळे शेव तळायला वेळ लागणार। हे टायमिंग मिसमॅच होणार आणि एकतर शेव आपण कच्ची काढणार किंवा कठीण काढणार आणि जर आपण शेव कच्ची काढली तर लाडू बेसन खाल्ल्यासारखे लागणार आणि शेव आपण कडक तळली तर शेव पाक शोषून घेणार नाही। त्यामुळे लाडू बेसन पीठ खाल्ल्यासारखे लागणार। म्हणून आपल्याला लाडू व्यवस्थित होण्यासाठी इथेच पीठ मध्यम पातळ मळून घ्यायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, पीठ जर आपण घट्ट मळले तर फक्त शेव पाडायला कठीण जाणार। तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर बेसन पीठ चिकट असल्यामुळे हाताला चिटकतं, व्यवस्थित गोळा करता येत नाही। त्यामुळे थोडंसं तेल घालायचं, अगदी व्यवस्थित मळता येतं। तर पीठ मळून झाल्यानंतर याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या, म्हणजे शेवगा भरायला सोपं होईल। गोळे बनवून झाल्यानंतर आपल्याला शेव पाडायची चकती निवडायची आहे। तर आपल्याकडे मोठी, मध्यम आणि बारीक चकती आहे। जी बारीक चकती आहे ती घेऊ नका, शेव पाडायला वेळ लागेल। एकतर मोठी चकती घ्या किंवा मध्यम घ्या। तर या ठिकाणी मी मध्यम आकाराची चकती घेणार आहे। यानंतर आपल्याला शेवगा फिट करून घ्यायचा आहे। तर शेवग्याला काही भागांमध्ये सोऱ्या पण म्हटलं जातं। शेवगा फिट करून झाल्यानंतर आतून तेल लावून घ्या। अशा प्रकारे शेवग्याला आतून तेल लावून घेतलं की पीठ शेवग्याला जास्त प्रमाणात चिटकत नाही, त्यामुळे शेवगा धुवायला जड जात नाही। त्यामुळे नेहमी शेवग्याला आतून तेल लावून घ्यायचं। आता शेवग्याला आतून तेल लावून झालं। आता पिठाचा गोळा दंडगोल शेवग्याच्या आकाराचा करून घ्यायचा, म्हणजे शेवगा व्यवस्थित कुठेही पोकळी न ठेवता भरला जातो। शेवगा भरून झाल्यानंतर व्यवस्थित फिट करून घ्या। तर शेवगा भरून तयार आहे, लगेचच शेव पाडून घेऊया। तर शेव तळण्यासाठी इथे मी तेल कमी कडक केलेलं आहे, एकदा चेक करूया। तर पिठाची एक गोळी तेलात टाकायची। अशा प्रकारे न करपता तळून वरती आली किंवा तेलाचे नुसते बुडबुडे आले तर तेल आपलं कमी कडक तापलेलं आहे। आता तेलाचा अंदाज आलेला आहे, लगेच शेव पाडून घेऊया। तर शेव पाडताना गॅस मध्यम ठेवायचा आहे। जर गॅस फुल असेल तर पिठामध्ये पाणी असल्यामुळे तेलाची आणि पाण्याची वाफ होऊन हाताला वाफेचे चटके बसू शकतात, त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आहे। त्यानंतर शेव पाडताना पातळच पाडा, जास्त एकावर एक स्तर देऊ नका, नाहीतर शेव सर्वांगी तळली जाणार नाही। तर या ठिकाणी शेव आपल्याला जास्त कठीण तळायची नाही, त्यामुळे एक बाजू नॉर्मल तळली की दुसरी बाजू तळून घ्यायची आहे। आणि दुसरी बाजू तळायच्या वेळी पळीचा किंवा उलथाणाचा आधार घ्या, पटकन तेलात झपकन टाकू नका, अंगावर तेल येऊ शकतं। तर या ठिकाणी बघू शकता शेव आपण कमी कडक तळून घेतलेली आहे, काढून घेऊया। यानंतर मी शेवचा दुसरा घाना तळून दाखवते। दुसरा घाना तळण्यापूर्वी तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, कारण पहिला शेवचा घाना तळल्यामुळे तेल नॉर्मल थंड झालेला आहे। तर हाही शेवचा घाना आपल्याला सेम प्रोसेसने तळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी दुसरा शेवचा घाना छान तळलेला आहे, बघू शकता।
आता राहिलेल्या 2 गोळ्यांची शेव आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया। तर या ठिकाणी सगळी शेव बनवून घेतलेली आहे। आता बनवून घेतलेल्या शेवचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे। तर हा चुरा तुम्ही शेव गरम आहे तोपर्यंतच करा, नाहीतर थंड झाल्यानंतर बारीक व्हायला वेळ लागतो। तर शेव बारीक करण्यासाठी इथे मी खोलगट भांडं घेतलेलं आहे। आता शेवचा चुरा करून घेऊया। तर मी हाताच्या मदतीने शेव चुरा करून घेणार आहे। तुम्ही या ठिकाणी मिक्सरचा वापर केला तरीही चालेल। आणि मिक्सरवर शेव फिरवताना जास्त फिरवू नका, एकदा फक्त प्लस मोडवर फिरवून घ्या। जर जास्त फिरवले तर शेवचे पीठ होईल, लाडूला शेवेचा आकार राहणार नाही। तर बघू शकता मी अशा प्रकारे शेवेचा चुरा केलेला आहे। जास्त शेव मोठीही ठेवलेली नाही आणि जास्त बारीकही केलेली नाही। त्याच्यानंतर इथे मी साखर घालून वेलची पावडर केलेली आहे, ती पावडर 1 चमचा घालूया। त्याच्यानंतर काही मगज बिया, थोडेसे मनुके आणि काही पिस्त्याची काप घेतलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता। तर या ठिकाणी सध्या मगज बिया घालणार आहे। राहिलेले मनुके आणि पिस्त्याचे काप लाडू वळताना टाकायचे आहेत। साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्या। तर या ठिकाणी शेव चुरून झाली, थोडंसं साहित्य टाकून झालं। आता साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर साखरेचा पाक बनवण्यासाठी कढईमध्ये 2.5 कप साखर घेतली। वजनी प्रमाणात अर्धा किलो इतकी घेतलेली आहे। जेवढा आपण बेसन पीठ घेतो ना तेवढी साखर घ्यायची आहे। त्याच्यानंतर साखर बुडेल एवढं पाणी घालायचं आहे, किंवा जेवढी साखर घेतली त्याच्या निम्मे पाणी घालायचे आहे। यानंतर एक तरी पाक तयार करण्यासाठी आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। तर या ठिकाणी साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। साखर विरघळल्यापासून पुढे 7 ते 8 मिनिट मध्यम आचेवर साखरेचं पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। तर 7 ते 8 मिनिट झालेली आहेत, पाक चेक करून घेऊया। तर पाक चेक करण्यासाठी एखादी प्लेट घ्या। प्लेटवर पाकातील 1-2 थेंब टाका। बोटाच्या मदतीने अशा प्रकारे चेक करा। जर दोन्ही बोटांमध्ये बारीक तार तयार होत असेल तर आपला एकतारी पाक तयार झालेला आहे। तर बघू शकता बोटांमध्ये एक तार तयार होत आहे, म्हणजे आपला एकतारी पाक तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा तयार झालेला साखरेचा गरम गरम पाक लगेचच चुरलेल्या शेवेमध्ये घालायचा। तर सगळा पाक एकदाच घालू नका, थोडासा कपभर मागे ठेवा। तर हे मिक्स करून झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघून राहिलेला पाक आपल्याला घालायचा आहे। जर हे जुन्या डाळीचे पीठ असेल तर पाक जास्त लागतो, आणि जर नवीन डाळीचे पीठ असेल तर पाक कमी लागतो, त्यामुळे नेहमी 1 कपभर मागे ठेवायचा। तर मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता थोडंसं मिश्रण कोरडं वाटतंय। आता राहिलेला पाक घालूया। तर या ठिकाणी सगळा पाक घातलेला आहे, छान असं मिक्स करून घेऊया। आता जरी हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल तर 30 मिनिट नंतर बघा पाक पूर्णपणे शेवणे शोषून घेतलेला असेल। तर मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण आपल्याला 30 मिनिट पाक मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तीस मिनिट झालेली आहेत, बघू शकता शेवणे पाक पूर्णपणे शोषून घेतलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये गाठी वगैरे तयार झालेल्या मोडून घ्यायच्या आहेत। तर मिश्रण एकजीव करून झालं। आता यामध्ये काही मनुके आणि पिस्त्याची काप घालूयात। साहित्य घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्या। तर मी मगज बिया घातल्या त्यावेळेस मनुके आणि पिस्ता मिश्रणामध्ये घातला नाही, कारण आपण ज्यावेळेस गरम पाक मिश्रणामध्ये घालतो त्यावेळेस मनुके नॉर्मल गरम होतात, त्याच्यामुळे लाडूमध्ये त्याची चव आंबट लागते आणि पिस्त्याचा कलर नॉर्मल बदलतो, म्हणून सगळ्यात शेवटी मी मनुके आणि पिस्ता घातलेला आहे। तर हे मिश्रण मिक्स करून झालं। आता लाडू वळून घेऊयात। तर सगळे लाडू एकसारखे येण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी मूठ घ्या आणि लाडू वळून घ्या, म्हणजे सगळे लाडू एकसारखे येतील।
तर बघू शकता लाडू अगदी सहजच वळता येतोय, याचा अर्थ आपण घेतलेलं प्रमाण योग्य झालेलं आहे। तर बघू शकता काय मस्त लाडू बनवून तयार झालेला आहे। अजून एक लाडू तुम्हाला वळून दाखवते। दुसराही लाडू गोल गरगरीत बनवून तयार झालेला आहे। आता राहिलेले लाडू अशाच प्रकारे बनवून घेऊया। तर या ठिकाणी सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत, बघू शकता। अगदी एकसारख्या आकाराचे लाडू बनवून तयार झालेले आहेत। एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते कितपत खुसखुशीत झालेला आहे। मस्त खुसखुशीत खूप छान शेवचे लाडू बनवून तयार झालेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण अगदी बारीक सारीक टिप्स सांगितलेले आहेत, स्टेप बाय स्टेप प्रोसेसही सांगितलेली आहे। तर ही साधी सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।